ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर राज्यात 2 ठिकाणी उपोषण सुरू आहे। या पार्श्वभूमीवर ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही असं लेखी आश्वासन राज्य सरकारनं उपोषणकर्त्यांना तातडीनं द्यावं अशी मागणी अखिल भारतीय माळी महासंघानं केली आहे। या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदनही सादर करण्यात आलंय। ओबीसी बचाव आरक्षणासाठी अंबड तालुक्यातील वडगोंद्री आणि पुणे येथील समता भूमीवर बेमुदत उपोषण सुरू आहे। या अनुषंगानं ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही असे लेखी आश्वासन सरकारनं दोन्ही ठिकाणच्या उपोषणकर्त्यांना द्यावं अशी मागणी या निवेदनात करण्यात आली। आज जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये समस्त ओबीसी बांधवांनी ओबीसी नेत्यांनी अकोला जिल्ह्यामार्फत एक निवेदन दिलं। निवेदनामध्ये जे अंबड तालुक्यात प्राध्यापक हाके सर बसलेले आहेत, नवनाथ बसलेले आहेत, तसेच पुण्यामध्ये ॲडव्होकेट ससाणे आणि दीप्ती पाटील भुले पाटील हे बसलेले आहे। गेल्या 5-6 दिवसापासून ते बसलेले पण शासनाचं दुर्लक्ष आहे। सगळ्या उपोषणकर्त्यांना सरकारने सारखा न्याय द्यायला पाहिजे। एक न्याय वेगळा असा नको। आम्हाला जेव्हापर्यंत लिखितमध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री एकनाथजी खडसे जेव्हापर्यंत देत नाही लिखीमध्ये की ओबीसीला धक्का न लागता तुम्हाला आरक्षण देण्यात येणार आहे किंवा काय करणार आहे ते अजून स्पष्ट केलेलं नाही। त्याकरता आम्ही जे काही पुण्याला आणि अंबडला आमचे सहकारी ओबीसी नेते उपोषणाला बसलेले आहे त्यांना पाठिंबा म्हणून आम्ही अकोला जिल्ह्यामार्फत ओबीसी संघटनेतर्फे आम्ही हा आज एक उपक्रम राबवलेला आहे आणि त्याच्यात स्पष्ट म्हटलेलं आहे की येत्या 1-2 दिवसात जर याची दखल घेतली नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात ओबीसी हा रस्त्यावर येईल आणि त्याची संपूर्ण जबाबदारी जी आहे ती सरकारची राहील। म्हणून शासनाला एक सूचक आम्ही एक निवेदन दिलेलं आहे आणि इशारासुद्धा दिलेला आहे। त्याच्यामार्फत काहीतरी या ओबीसीला पदरात पडेल आणि आमच्या ओबीसीला धक्का न लावता आम्हाला आरक्षण पाहिजे। आम्ही कोणाच्या आरक्षणाच्या विरोधात नाही हे आधीपासून आम्ही सांगितलेलंच आहे। पण परत एका अंतर्वादी सराटीमध्ये एखादा तो बसतो, परत तेच करतो, लोकसभेत असं करतो, नुसतं पोकळ धमक्या देतो। त्या पोकळ धमक्याला आम्ही विधानसभेत घाबरणार नाही।